आजच्या दिवसाची वाट ना मी खूप दिवसापासून बघतीये का, कारण की आज आहे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस आणि त्याचबरोबर आज रिलीज होतोय राजा शिवाजी हा चित्रपट. आजपर्यंत मी कोणत्याच मूवीची इतकी आतुरतेने वाट पाहिली नाहीये. मला मूवीचा एकही पार्ट मिस करायचा नव्हता म्हणून मी घरातून 1 तास आधी निघाले होते. मूवी स्टार्ट होताच माझ्या अंगावरती शहारे यायला लागले. खरं सांगते, हा मूवी पाहताना ना मला शाळेच्या इतिहासाची पुस्तकाची आठवण. आणि जेव्हा मी शाळेमध्ये होते ना तेव्हा माझा आवडतीचा विषय होता इतिहास, कारण की त्यामध्ये आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास. आपल्याला हे आझादीचं आयुष्य किती जणांच्या बलिदानानंतर भेटलंय आणि आपल्या राजाचा इतिहास आपण नाही जपणार तर कोण जपणार. आणि तसं पण इतिहास ना सांगून कळत नसतं, त्याला स्वतः जगावं लागतं. आणि मी खरंच खूप मनापासून सांगते की सगळ्यांनी हा मूवी बघा, कारण की हा मूवी नाहीये तर या मूवीच्या माध्यमातून ना तुम्ही आपल्या राजाला अनुभवू शकता. ते काय होते, कोण होते, कसे होते, सगळं काय. आपल्या महाराजांनी आपल्याला हे स्वातंत्र्य दिले तर आपण त्यांचा इतिहास तर जपू शकतो. आणि रितेश देशमुख सरांनी ना या मूवीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या राजाचा इतिहास खूप छान प्रकारे सांगितलाय. आणि असं काही नाहीये की फक्त मराठी माणसांनीच हा मूवी पाहिला पाहिजे, तर आपण सगळ्यांनी पाहिला पाहिजे, कारण की हा आपल्या राजाचा इतिहास. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणामध्ये भेदभाव केला नाही तर आपण. आणि हो, तुम्हा सर्वांना ना महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि या मूवी मधला ना सगळ्यात अनएक्सपेक्टेड सीन होता तो म्हणजे सलमान खानची एंट्री. मी पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला ओरडून सांगितलंय की तुम्ही नक्की हा मूवी बघा, कारण की हा मूवी त्या लेवलचा आहे. मला हा चित्रपट अतिशय 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 प्रचंड जास्त आवडलेला आहे आणि तुम्ही पण नक्की जाऊन बघा. कळलं? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.